घेणार आहे. आजचा सत्संग आहे गणपती अथर्वशीर्ष या विषयावर आणि ते आपल्यासाठी घेणार आहेत वेदमूर्ती श्रीराम धानोरकर गुरुजी. ते श्रीराम धानोरकर गुरुजी हे छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. तसेच ते श्री ब्रह्मानंद वेद पाठशाळा छत्रपती संभाजीनगर याचे प्रधानाचार्य आहेत. तसेच त्यांचा ऋग्वेद, संस्कृत कोविंद आणि वेदांत कोविंद या विषयीचे अध्ययन झालेले आहे. श्री सद्गुरू शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान याचे ते संस्थापक आहेत. तसेच ब्रह्मानंद वेद पाठशाळाचे देखील ते संस्थापक आहेत. ब्रह्मभूषण, वेद पंडित, वेदमूर्ती यासह अनेक पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. अनेक वेद संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि आज आपल्यासाठी देखील त्यांनी वेळ काढलेला आहे. तर मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. आणि हा विषय तर अतिशय महत्वपूर्ण असाच आहे. गणपती अथर्वशीर्ष याविषयी ते काय सांगणार आहेत सर्वजण आपण ऐकून घेऊ. सगळ्यांना विनंती, तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा आणि माईक मात्र बंद ठेवा. कारण की काय होतं, जेव्हा ते सांगायला जातात समोर कोणीच नाही पाहिलं तर रिकाम्या स्क्रीनला बोलणं जरा अवघड जातं. त्यामुळे व्हिडिओ ऑन ठेवा. जय गुरुदेव. सुरू एक माईक. हो, सुरू आहे. हा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपण हा जो काही उपक्रम सत्संग ऑनलाईन पद्धतीने जो काही आपण सुरू केलेला आहे, ही अतिशय स्तुत्य अशी एक बाब आहे. त्याबद्दल आपल्या सर्व नियोजक मंडळ जे आहे त्यांचा मी सगळ्यात आधी कौतुक करतो की अनेकांना शक्य होत नाही वेगवेगळ्या व्यापामुळं कुठेतरी प्रवचनाला जाऊन एकत्र येणं, सत्संग करणं. परंतु या ऑनलाईनच्या माध्यमातून अनेकांना सहजासहजी त्याच्यामध्ये सहभाग घेता येतो आणि अशा प्रकारे हा एक जो उपक्रम कोरोनाच्या काळामध्ये कदाचित सुरू केलेला असेल, पण तो चालू आहे अव्याहतपणे आणि एवढ्या प्रदीर्घ कालापर्यंत तो अव्याहतपणे चालवत आहात. त्यामुळं सर्व कार्यकर्ते मंडळी जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. आपण गणपती अथर्वशीर्ष याबद्दल थोडं चिंतन करणार आहोत. तुमच्यातलाच एक मी साधक आहे. मी काही कोणी वेगळा नाहीये. मी पण स्वतः आपला जो काय उपक्रम, तो काय कोर्स SSYचा जो आहे तो केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे अनुभवलं आहे मी की मनुष्य नित्य जीवन जगत असताना श्री श्री काय यांनी आपल्या गुरुदेवांनी जे ऋषी प्रभाकर गुरुजी. ऋषी प्रभाकर गुरुजींनी जे काही अभ्यासक्रम पद्धती आखलेली आहे हे अतिशय महत्वपूर्ण आणि शास्त्र संमत अशा प्रकारची आहे. कारण आम्ही वेद शिकलेलो आहोत आणि शिकवतो आहोत. एकंदरीत मानवी जीवनाचं इति कर्तव्यता खरं सार्थक कशामध्ये आहे असा जर आपण विचार केला तर एकंदरीत आत्मचिंतन करणं, दुसऱ्यांना मदत करणं, परोपकार करणं आणि हे सगळं करत असताना परमेश्वराविषयी आपण अतिशय भावपूर्ण होणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे मनुष्य जीवनाची खरी इति कर्तव्यता आहे. कारण आपण पाहतो सर्वसामान्यपणे की मनुष्याला कितीही भौतिक सुख प्राप्त झाले, कितीही पैसा प्राप्त झाला तरी सुद्धा समाधान प्राप्त होईल म्हणून सांगता येत नाही. परंतु अत्यंत सर्वसामान्य अवस्थेमध्ये किंबहुना दारिद्र्य अवस्थेमध्ये जरी मनुष्य असेल परंतु ईश्वर भक्ती परायण तो असेल तर तो समाधानामध्ये राहू शकतो. आणि म्हणून परमेश्वराची प्राप्ती होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. परंतु प्रयत्नपूर्वक योग्य मार्गाने मनुष्य जात राहिला तर त्याला तेही होणं शक्य आहे. आपल्याला आता गणपती अथर्वशीर्ष आणि तुम्ही वेगवेगळ्या मंत्रांचं पठण केलं. मी नेमकं सगळ्या तुमच्या ह्याला सकाळच्या वेळी आमचं थोडं आन्हिक वगैरे जप तप असतात नित्याचे, त्यामुळे पूर्ण सहभागी होऊ शकलो नाही. परंतु मी ऐकत होतो काही अनेक मंत्रांचं आपण पठण वगैरे केलेलं आहे.
असं. हा. गणपती अथर्व शीर्ष एकंदरीत 5, आपल्याकडे मुख्य 5 देव गणले गेलेले आहेत. त्याला आपण पंचायतन म्हणतो. विष्णू, शंकर, देवी, गणपती आणि सूर्य हे पंचमहाभूतांचे हे प्रतीक आहेत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व काळामध्ये या एका एका देवतांची उपासना करणारे असे खास संप्रदाय होते. आजही त्यातले काही प्रमाणामध्ये आहेत आणि काही प्रमाणामध्ये शंकराचार्यांनी त्यावेळी पंचायतन पूजा एकत्र या सगळ्या देवांमध्ये म्हणजे सगळ्या भक्तांमध्ये असलेले जे वेगवेगळे विवाद आहेत हे मिटावेत, एकत्र यावेत सगळे आणि सगळ्यांनी सोबत उपासना करावी म्हणून पंचायतन पूजा पद्धती जी आहे त्याची योजना करून दिलेली आहे. म्हणून आजही आपण वैष्णव, स्मार्त, शाक्त, सौर्य आणि गाणपत्य हे 5 पंथ आहेत. आजही आता दाक्षिणात्य ब्राह्मण म्हणजे खाली तमिळ, कर्नाटक या भागामध्ये जर गेलं ना तर तिथं आणखी सुद्धा काही लोक फार कट्टर आहेत की आम्ही फक्त वैष्णव, आम्ही फक्त उभे गंध लावणार, काही आम्ही फक्त आडवं गंध लावणार. त्यातलं गाणपत्य एक संप्रदाय आहे की गणपतीची फक्त उपासना करणारा. या ओरिसा वगैरे भागामध्ये जो आहे सौर्य पंथ होता, फक्त सूर्याची आराधना करणारा. आता वेदामध्ये सांगितलेलं आहे एकम सद्विपरा बहुधा वदंती इंद्रम अग्निम मातरिश्वान माहुहु. अर्थ काय तर एकच भगवान आहे, याच एकाच देवाला वेगवेगळ्या नावांनी भक्त संबोधतात आणि गीतेमध्ये सांगितलेलं आहे यो यो यांतनुम भक्तः श्रद्धया अर्पितुमिच्छति. जो जो ज्या ज्या देवाची उपासना करतो तो तो त्या त्या देवांना देवांची कृपा भगवान सांगतात की मी स्वतः त्या रूपामध्ये प्रगट होऊन त्याची ती इच्छा पूर्ण करतो. म्हणून कुठल्याही एका देवाची उपासना करणं हेही बरोबर आहे आणि सगळ्यांची उपासना करून त्या सगळ्या देवांमध्ये आपलं इष्टदेव, आपला आराध्य देव पाहणं हेही बरोबर आहे. याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये. आपला सनातन वैदिक परंपरेमध्ये काय सांगितलेलं आहे की सगळ्यांची उपासना करा पण सगळ्यांमध्ये कुठेतरी एक देव पहा. जशी सर्वसामान्यपणे आपल्या घरामध्ये असलेली स्त्री नवीन लग्न होऊन आली की आल्यानंतर मुख्य तिचा जो देव आहे तो तिचा पती आहे, परंतु पती आहे म्हटल्यानंतर इतरांची सेवा करायची नाही का, तर सगळ्यांची सेवा करायची. परंतु मुख्य तशाच पद्धतीनं सगळ्या देवांची आराधना करा, परंतु सगळ्या देवांची आराधना करत असताना मुख्य कुठला तरी एक देव कल्पा आणि त्याच्याच पद्धतीने त्याच्याशी अनन्य होऊन त्याची तुम्ही यथार्थपणे भक्ती करा. तीच तुम्हाला सहजासहजी होऊ शकते. म्हणून ही पद्धत रूढ झालेली आहे. गणपती अथर्व शीर्ष जी आहे, आता हे वेदामध्ये 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांमध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक असे 3 विभाग आहेत, 3 कांड म्हणायचं त्याला. शास्त्राची संकल्पना अशी आहे की ब्रह्मचारी आश्रमामध्ये यांचं सांगोपांग अध्ययन करावं. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर पुढे या ब्राह्मण ग्रंथाच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ अनुष्ठान करावेत. वानप्रस्थाश्रमामध्ये एक 60 वर्षाच्या नंतर सर्वसाधारणपणे त्यांनी यज्ञयाग इत्यादी कर्मकांड जे आहे ते थांबवावं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करण्यास प्रारंभ करावा. पुढे आपला उत्तरार्ध अगदी शेवटचा चालू आहे असं लक्षात आल्यानंतर जे सर्वसामान्य काम आहे तेही थांबवावेत आणि केवळ ज्ञानाची आराधना करावी, केवळ भगवंताची आराधना करावी. म्हणून त्याला उपनिषद म्हणलेलं आहे, त्यालाच आपण वेदांत म्हणतो. म्हणून आरण्यक भाग आहे आणि आरण्यकाच्या सगळ्यात शेवटी आलेलं जे भाग आहे त्याला वेदांत म्हणतो, त्यालाच उपनिषद म्हणतो. त्याच्यामध्ये निखळ तत्वज्ञान अशा प्रकारचं आलेलं आहे. आज संपूर्ण जगत जे आहे हे या उपनिषदांच्या तत्वज्ञानाकडे आकर्षित झालेलं आहे, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. आज शंकर या उपनिषदांवरती
भगवान शंकराचार्यांनी अनेक प्रकारचं भाष्य केलेलं आहे. म्हणजे त्या आता कुठलंही जे तत्वज्ञान असतं हे सूत्र रूपाने सांगितलेलं असतं आणि या सूत्र रूपाचा आणखी विस्तार की खरं खरं काय सांगायचं आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं. त्याच्यावर त्या त्याच्यावरती लिहिलेलं जे टीका आहे, त्याच्यावरती लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याला टीका म्हणतात, त्याला भाष्य म्हणतात. आणि म्हणून शंकराचार्यांनी याच्यावरती अद्वैत तत्वज्ञान ही टीका लिहिलेली आहे. नंतर शंकराचार्यांच्या नंतर पुढे त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या टीकाही झालेल्या आहेत. शंकराचार्यांची टीका समजावी म्हणून त्याच्यावरती आणखी भाष्य झालेलं आहे. आता हे काय म्हणतात त्याला, गणपती अथर्व शीर्ष हा जो भाग आहे, हा गणपती अथर्व शीर्ष भाग हा अथर्व वेदातील एका शाखेमध्ये आलेला आहे. वेदाचा विस्तार किती प्रचंड प्रमाणामध्ये आहे हे थोडक्यामध्ये लक्षात यावं म्हणून सांगतो. सर्वसामान्यपणे एक मनुष्य अव्याहतपणे म्हणजे त्याच्या सर्वसाधारणपणे वय वर्ष 8 वयानंतर त्यानं अभ्यास प्रारंभ केला तर पुढे सतत 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर एका वेदाचं त्याचं सांगोपांग अध्ययन होऊ शकतं. हे एक वेदाच्या बाबतीत झालं. आणि चारही वेद शिकायचे म्हणलं तर किती मोठा कालावधी लागेल. बरं, हे एक वेदाचं झालं. तशाच पद्धतीचं एका शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करायचं म्हणलं, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत. एका शास्त्राचं सांगोपांग अध्ययन करायचं म्हणलं तर सर्वसामान्यपणे 6 वर्ष एका माणसाला लागतात. अत्यंत बुद्धिमान आणि मेहनती असेल तर. असे 6 शास्त्र आहेत. आणि वेद आणि शास्त्र हे सगळं काय म्हणतात त्याला, म्हणजे आपल्या पूर्वजांचं, आपल्या ऋषीमुनींचं हे सांगणं आहे की निष्कारणेन वेदः षडंगः ध्येयः ज्ञेयश्च, याचं वेदाचं सांगोपांग अध्ययन करा आणि नुसतं अध्ययन करू नका. ते कशासाठी आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार यथाशक्ती आचरण करण्याचा प्रयत्न करा. यथार्थपणे तुम्हाला करता आलं तर परमेश्वराची तुमच्यावरती यथार्थपणे कृपा होईल. आता हे गणपती अथर्व शीर्ष जे आहे हे अथर्व वेदातील उपनिषदातल्या एका भागापैकी एक अल्पसा भाग आहे. म्हणून सगळ्यात शेवटी ते इत्युपनिषद या एवं वेदा इत्युपनिषद सगळ्यात शेवटी येतं. काय, आपल्याकडे अनुबंध चतुष्टय सांगितलेले आहेत. अनुबंध चतुष्टय प्रत्येकाला लागलेच पाहिजे आणि ते यथार्थपणे ज्यांना लागतात त्याला ग्रंथ म्हणायचं. याचा ग्रंथाचं प्रयोजन काय, ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला विषय काय, त्याचा अधिकारी कोण आणि त्याचं फल काय, हे जे आहे याला अनुबंध चतुष्टय म्हणायचं. हे जर लागत नसतील त्या चारही प्रकार त्या ग्रंथाला तर त्या ग्रंथामध्ये काही अर्थ नाही असं समजायचं. आपल्या पूर्वसुरींचं, आपल्या जे पूर्वज आहेत त्यांचं हे एक कुठल्याही गोष्टीला लावायची पट्टी आहे, माप आहे की यात ते बसतं का, ते बसतं मग ते ग्राह्य, बसत नाही मग ते सोडून द्या. आणि म्हणून हा भाग जो आहे हा अथर्ववेदातला एक भाग आलेला आहे. या आता थोडक्यामध्ये आपण अथर्व शीर्षाकडे पाहूया. आता वेद आपल्याकडे अपौरुषेय मानल्या गेलेले आहेत. अपौरुषेय याचा अर्थ काय, कुठल्याही एका व्यक्तीनं विशिष्ट एका व्यक्तीसाठी तयार केलेले नाहीत. भगवंताच्या निश्वासातून ते निर्माण झाले. भगवंताच्या निश्वासातून निर्माण झाले म्हणजे काय, तर आपले जे ऋषीमुनी होते हे ऋषीमुनी अत्यंत प्रगल्भ ज्ञान संपन्न असलेले, तपश्चर्या रत असलेले, त्यागमय जीवन जगणारे अशा प्रकारचे ऋषी जेव्हा अनेक साधनांची साधना करून परिपूर्ण अत्युत्तम अशा शिखरावर पोहोचले. शिखरावर पोहोचल्यानंतर ते जेव्हा स्वतः ध्यान अवस्थेमध्ये समाधी पर्यंत पोहोचले आणि समाधीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना परमेश्वराची काहीतरी अनुभूती आली. ही अनुभूती आल्यानंतर त्यांनी ती त्यावेळी सांगितली आणि मग त्यांच्या शिष्य प्रशिष्यांनी ती लिहून घेतली. आणि म्हणून ते जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणतं आहे, ते ईश्वरीय ज्ञान आहे. म्हणून ते कुठल्याही ऋषींनी आपल्याला एकंदरीत वेदामध्ये जे सांगितलेले, वेदाचा कर्ता कोणी ऋषी नाहीये, मग
त्याचा द्रष्टा मानला गेला. त्यांना फक्त ते काय आहे ते ज्ञान समजलं, दिसलं आणि त्यांनी ते ग्रथित केलं. आणि म्हणून कुठल्याही म्हणजे ग्रंथाचा कर्ता असतो, परंतु वेदाच्या बाबतीमध्ये मात्र ग्रंथाचा कर्ता नाहीये, ग्रंथाचा कोण आहे? द्रष्टा आहे. म्हणून वेद आपल्याकडे जे मानले गेलेले ते अपौरुषेय, कुठल्याही पुरुषाने निर्माण केलेले नाहीत. कारण काय? पौरुषत्व ज्या ठिकाणी संपलं, अहंकार गलित झाला, त्या माणसानं ध्यान अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर त्याला ईश्वरीय कृपेनं जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान म्हणजे वेद ज्ञान आहे. आपल्याकडे सांगत असताना सगळ्यात शेवटचं प्रमाण कोणतं? तर वेद प्रमाण सांगितलेलं आहे. काय? प्रत्यक्षे नानुमित्या वा यस्तुपायो न बुध्यते एनम विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. जे प्रत्यक्ष एकंदरीत प्रमाण काय? ते प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण. आपल्याला जे प्रत्यक्ष दृष्टी पथात येतं त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं. एखादी गोष्ट स्पर्शानं कळते, आपल्याला डोळ्याने दिसते, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं. प्रत्यक्ष प्रमाण जेव्हा समजत नाही त्यावेळी अनुमान प्रमाण समजायचं. एक 25 किलोमीटर दूरवरती, 100 किलोमीटर दूरवरती काय आहे या ठिकाणी अनुमान करायचं. एक शास्त्राने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एका ठिकाणी धूर येतोय याचा अर्थ त्या ठिकाणी अग्नी आहे. कारण काय? अग्नीशिवाय धूर उत्पन्न होऊ शकत नाही. काय? पर्वतो वन्यमान यथा धूमवत्वात्. का? अग्नीशिवाय धूर होऊ शकतो का? होऊ शकत नाही म्हणून याला अनुमान म्हणायचं. आणि हे दोन्ही ज्या ठिकाणी थांबल्या जातं की नाही, कळू शकत नाही बुवा, त्यावेळी वेदाने जे सांगितलं ते प्रमाण माना म्हणून सांगितलंय. कारण काय? वेद हे साक्षात परमेश्वरी कृपेनं ऋषींच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून ते ज्ञान हे सगळ्यात आज जगामध्ये जे वेगवेगळे शोध लावल्या जात आहेत यातील सर्वसाधारणपणे अनेक शोध वेदामध्ये आहेत. फक्त हे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा आपल्यावरती यवनांचं आक्रमण आणि इंग्रजांचं आक्रमण झालं, याच्यामध्ये आपले जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ एकंदरीत अनेक नष्ट झाले किंवा त्या ग्रंथावरती कशा पद्धतीनं संशोधन करून त्याच्यातलं ज्ञान शोधावं हे आपल्याला कळालं नाही. आणि त्यामुळं आता आपल्या वेदावरती जेवढा खर्च भारत सरकार करतो त्याच्यापेक्षा 10 पट खर्च पाश्चात्य देश करू लागलेले आहेत. आणि त्यांना आपल्याचकडचे काही विद्वान त्यांनी घेऊन गेलेले आहेत, त्यांना भरपूर ते पैसे देतात, परंतु त्यातलं काहीतरी संशोधन करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि काहीतरी एक संशोधन त्यांना त्यातलं प्राप्त झालं मग त्यांना खूप अतिशय आनंद होतो. म्हणजे जर्मनी आपल्यापेक्षा 10 पट याच्यावरती खर्च करतोय. फ्रान्स, इटली असे अनेक देश आहेत, त्यात अमेरिका आणि इंग्लंड सुद्धा आहेत की त्याच्यावरती भारत जेवढा खर्च करतोय त्याच्यापेक्षा कैक पटीने ते खर्च करतायत. कशासाठी? तर त्यातलं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी. आता गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषदातला भाग आहे, म्हणजे केवळ ज्ञानमय असलेला. आता ज्ञानमय असलेला हा जो भाग आहे यातला गणपती हा आराध्य देवता या दृष्टीनं कल्पून त्यांची स्तुती करणं आणि तो देवच माझं सगळ्या पद्धतीनं रक्षण करतो आहे, तो माझ्यावरती कृपा करो, कृपा त्यांनी केलेली आहे, अशाच पद्धतीने त्यांनी करत राहू, हा त्यातला एक थोडासा सारांश रूपानं असलेला भावार्थ आहे, तात्पर्य आहे. आता कुठलाही ग्रंथ निर्माण करत असताना त्याचं ग्रंथाचं मंगलाचरण, या गणपती अथर्वशीर्षाच्याही बाबतीमध्ये मंगलाचरण येतं. हे 2 वेदातले श्लोक आहेत. भद्रं कर्णे शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. आता हे वेदाचे श्लोक मंत्र आहेत. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हे 2 वेदातले मंत्र आहेत. याला आपण श्लोक म्हणा, मंगलाचरण केलेलं आहे. कशासाठी?
आमचं सगळ्या प्रकारचं मंगल हो, कल्याण हो आणि हा ग्रंथ परिपूर्ण आम्हाला आत्मसात करता येऊ. त्यातला पहिला जो मंत्र आहे, भद्रं कर्णे शृणुयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेमदेवहितं यदायुः. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्या इंद्रियांचा वापर करावा, उपयोग करावा हे त्यांनी मुख्य सांगितले. आपण जे जे काही श्रवण करू कानाच्या द्वारे हे कसं असावं, भद्र असावं, कल्याण करणारं अशा प्रकारचं असावं. आपण जे जे श्रवण करतो ते चांगलं जर असेल, मुख्य काय आहे, श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीचं वैशिष्ट्य काय, जो जो ऐकेल त्यालाच काहीतरी ज्ञान होईल आणि ज्याला ज्ञान होईल तो काहीतरी आचरण करण्यासाठी प्रवृत्त होईल. म्हणून जे जे ऐकावं ते चांगलं ऐकावं. भद्रं कर्णे शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिः. आमच्या डोळ्यांनी काय पाहावं, जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे आमच्या आत्यंतिक कल्याणाला प्रवृत्त करणार आहे ते आम्ही श्रवण करावं. त्यानंतर भद्रं कर्णे शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनूभिः. आम्ही जे ऐकलं, जे पाहिलं त्याच्यावरती आम्ही सश्रद्ध मनानं स्थिर राहावं आणि तशा पद्धतीने जास्तीत जास्त आमचं आचरण करण्याची बुद्धी आम्हाला होऊन आमचं आत्यंतिक कल्याण व्हावं. हा त्यातला मुख्य त्याचा अर्थ आहे. आता दुसरं जे मंगलाचरण आहे, ह्या मंगलाचरणामध्ये माझं सगळ्यांनी रक्षण करावं म्हणून हे केलेलं आहे की स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्षोरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. एक राजसत्ता आणि एक धर्म श्रद्धा या दोघांचा समन्वय या ठिकाणी येतो. सगळ्या देवांचा अधिपती इंद्र आहे, या इंद्राने आमचं रक्षण करो आणि सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती आहेत, त्यांनी आमचं रक्षण करो आणि या दोघांच्या मध्ये जे जे कोणी देव आहेत या सगळ्यांनी आमचं रक्षण करून आमचं त्यांनी आत्यंतिक कल्याण करावं. आम्ही जे जे काही चांगलं करतो आहोत त्याच्यामध्ये आम्हाला सहयोग करावा म्हणून याच्यामध्ये विश्वेदेव, पूषा, अरिष्ट हे अन्य सगळ्यांनी आमचं अरिष्ट दूर करावं हा त्याच्यातला भाव आहे. आता हे मंगलाचरण झाल्यानंतर मग गणपतीचे प्रत्यक्ष स्तुती ते करू लागलेले आहेत. आता ही स्तुती करत असताना काय, फक्त गणपतीच एक आराध्य आहे ही भावना आहे. एखाद्या काय आपल्या उदाहरणामध्ये एखादा मनुष्य एखाद्याचा फॅन झालेला असेल, आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं की बस बस त्याला तेच आठवतं की बस बस हा या माणसाशिवाय नाही. आणि काय म्हणतात, आता तो नवीन खेळाडू आलाय क्रिकेटमध्ये, काय त्याचे सगळेजण त्याला भक्त झाले, चाहते झाले, यार काय छान आहे. तसं एखाद्या देवतेनं एखाद्या भक्तावरती कृपा केली आणि त्या कृपेच्या योगानं अशक्य असलेलं कार्य शक्य झाल्यानंतर तो मनुष्य त्या देवाचा अतिशय भक्त होऊन जातो, अतिशय त्याच्याशिवाय त्याला दुसरं काहीही दिसत नाही. तसं हे अथर्व ऋषी जे आहेत हे स्वतः भगवंताच्या कृपेनं परिपूर्ण कृपांकित झालेले आहेत आणि म्हणून आता ते भगवंताची हे करतायत, प्रार्थना करतायत. त्यांना ज्या ठिकाणी जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त भगवान गणपती दिसतोय आणि या गणपतीच्या देवतेची ते आराधना करत असताना एवढे तल्लीन झालेले आहेत की त्यांच्या रोमारोमामध्ये, त्यांच्या सगळ्या अवयवांमध्ये गणपती आहे असा त्यांना भाव उत्पन्न होऊन ते गणपतीला प्रार्थना करतायत की तू माझं रक्षण कर, तू माझ्यावर कृपा कर. आणि अशा पद्धतीने ह्या गणपतीची स्तुती ते करत असताना म्हणतायत, नमस्ते गणपतये.
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यम. काय हे देवा, माझा तुला साष्टांग नमस्कार आहे. का आहे? तू प्रत्यक्ष देव आहेस. तूच या सगळ्या अं, जे काही चर आचर जगत आहे, या सगळ्या जगाचा निर्माण करता तू आहेस. सगळ्यांचा पालन करता, त्यांचं खाऊ पिऊ घालणं, त्यांचं रक्षण करणं, त्यांचा रोगराईपासून निवारण करणं, जे जे काही करतो आहेस, पालन करता तू आहेस. त्याच पद्धतीनं तू केवळ त्यांच्यावर येणारे जे जे काही विघ्न आहेत, म्हणजे आमच्यावरती असं म्हणा, आमच्यावरती येणारे जे जे काही विघ्न आहेत, जे जे काही अरिष्ट आहेत, जे जे काही त्रासदायक आहे, या सगळ्यांचं परिहार करणारा तूच आहेस. आणि म्हणून त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि, त्वं साक्षात आत्मासि नित्यम. तू संपूर्ण या ब्रह्मांडाचा करता, धरता, हरता आहेस. आणि प्रत्यक्ष तू आत्मरूपानं माझ्या अंतःकरणामध्ये, आमच्या अंतःकरणामध्येही विराजमान आहेस. आपल्याकडे ब्रह्म हा जो शब्द आहे, हा ब्रह्मदेवासाठी नसून चर आचर सृष्टी चालवणारी जी अचिंत्य शक्ती आहे, त्याला बोध करून देणारा अशा प्रकारे मांडलेलं गेलेलं आहे. शास्त्रामध्ये याचं खूप विस्तारपूर्वक वर्णन आलंय की ब्रह्म काय आहे. तर ब्रह्म कुठे जात नाही, काही करत नाही, काही त्याला श्रम होत नाहीत, किंवा त्याला काही करायचं म्हणलं तरी का हे करावं लागतं. त्यांनी संकल्प केला की तशा पद्धतीचं कार्य आपोआप कार्यरत होतं. तसा तू कोण आहे? साक्षात ब्रह्मस्वरूप आहेस. आता हे सांगत असताना ते सांगतात, ऋतम वचमी सत्यम वचमी. हे मी जे करतोय, एखाद्याची सर्वसामान्यपणे आपण स्तुती करत असताना सर्वसामान्य मनुष्याची अवाच्या सव्वा काहीतरी आपण स्तुती करायला लागलो, हे खूप अमुक आहे, तमुक आहे, तर ती यथार्थपणे होईल का? यथार्थपणे होईल असं म्हणता येत नाही. अनेक वेळेला लोक काही सांगत जातात, परंतु परमेश्वर मात्र त्याची कितीही स्तुती करा आणि कशीही स्तुती करा, त्याला यथार्थपणे परमेश्वर स्वतः तशा पद्धतीनं योग्य आहेत, पात्र आहेत. म्हणून हे सांगतात. मी काय सांगतोय? ऋतम आणि सत्य. आता या दोन गोष्टीमध्ये काय बदल आहे, काय फरक आहे ते पहा. ऋत म्हणजे पण सत्य, आणि सत्य म्हणजे ही सत्य. परंतु सत्याच्या आधी ऋत आलं. म्हणजे सत्य जे आहे त्याच्यापेक्षा ऋत हे अधिक श्रेष्ठ आहे. यद वाचो सत्यम तत् सत्यम. शास्त्र काय सांगतं? जे वाणीनं बोलल्या जातं ना, त्याला सत्य म्हणावं. परंतु जे वाणीनं बोलल्या जातं आणि अंतःकरणामध्येही तसंच आहे, त्याला ऋत म्हणायचं. आणि म्हणून ऋताला सत्यापेक्षा जास्त महत्व आहे. कसं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे उदाहरण सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कदाचित आपल्याकडे एक 10 मंडळी अचानक आले. अचानक आल्यानंतर आपण एकदम त्यांचं स्वागत केलं की अरे वा वा, या 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 या. आणि नेमकं आपल्या घरच्या मंडळींचा सगळ्यांचा त्यावेळी कुठेतरी बाहेर जाण्याचं नियोजन केलेलं आहे. आपण या या त्यांना म्हणतो, या या या, वा वा, छान, बरं झालं तुम्ही आलात, बसा. पण मनातल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये काय भाव चालू असतो? अरे नेमके आत्ता कशाला आले हे? आम्हाला बाहेर जायचं होतं ना. आमचं नियोजन सगळं बिघडून गेलं यांच्या येण्यामुळे. मग आता हे या या खूप छान वाटलं, हे म्हणणं बरोबर आहे का? हे वाणीनं बरोबर आहे, परंतु अंतःकरणामध्ये मात्र तसा भाव नाही. म्हणून ते सत्य आहे, पण ऋत नाही. ऋत केव्हा होईल? कदाचित आपल्या आत्यंतिक प्रेमाचे मंडळी आले, जी अपेक्षा नव्हती की अरे हे यावेत म्हणून, आपण ज्यांची वाट पाहतो आहोत, जे यावेत म्हणून त्यांची
आपल्याला अंतःकरणामध्ये आस आहे, अंतःकरणामध्ये इच्छा आहे, ते मंडळी आले, मग मात्र आपल्याला अतिशय आनंद होतो की अरे वा वा वा, तुम्ही आलात, खूप छान वाटलं. अंतःकरणामध्ये तोच भाव आहे, वाणीनं तेच प्रगट होतंय. यात वाचो सत्यम, या मन आणि वाणी यांच्या दोघांच्या द्वारे जी क्रिया सत्य आहे त्याला ऋत म्हणायचं, हे लक्षात घ्या. म्हणून सत्याला सत्यापेक्षा ऋताला जास्त महत्व आहे. म्हणून आपल्याकडे सत्य बोला, ऋतम वचमी आणि सत्यम वचमी, की जे अंतःकरणातही तेच भाव आहे आणि वाणीतही तेच आहे. म्हणून मी सत्य बोलतोय आणि ऋत बोलतोय. ऋत आधी सांगितलं त्यांनी. अनेक वेळेला अशा कृती असू शकतात की ज्या सत्य आहेत परंतु त्या ऋत नाही आहेत. दुसरं उदाहरण सांगतो. दोन ठग माणसं, चोर माणसं एका दुकानामध्ये गेले आणि एका दुकानामध्ये जाऊन त्यांनी एका मित्राने एक वस्तू चोरली आणि ती एक वस्तू चोरून दुसऱ्या मित्राच्या हातामध्ये दिली. आता हे सगळं ते बोलत असताना वेगवेगळ्या वस्तू त्यांनी विकत घेतल्या, परंतु एक वस्तू मौल्यवान असलेली चोरली. आता त्या दुकानदाराच्या नेमकं लक्षात आलं की ही वस्तू नाहीये, म्हणजे यांनी बहुतेक चोरली. तर दुकानदार म्हणायला लागला की अरे, आमची इथलची वस्तू तुम्ही चोरली. आता ज्यानं चोरली होती तो म्हणायला लागला की हे पहा म्हणे दादा, मी काही तुमची वस्तू मी काही घेतलेली नाही, माझ्याजवळ ती वस्तू नाही. आता तो म्हणतोय माझ्याजवळ ती वस्तू नाही, हे बरोबर आहे, हे सत्य आहे, परंतु हे ऋत नाही. आणि ज्यानं चोरली तो म्हणतो हे पहा, मी काही तुमची वस्तू चोरलेली नाही. त्यानं चोरलेली नाही, त्याच्या जवळ आहे, हे सत्य आहे, पण हे ऋत नाहीये. म्हणून ऋताला सत्यापेक्षा अधिक महत्व आहे. म्हणून हे ऋषी सांगतात ऋतम वचमी सत्यम वचमी, जे काही बोलतो आहे मी, हे काय आहे, हे ऋत आहे आणि हे सत्य आहे. काय मग ते हे आधी जे स्तुती केलेली आहे ते त्याच्या बाबतीमध्ये ते म्हणतायत की तू काय प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस, तुझ्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू आहेस देवा. आपण चालतो बोलतो कशामुळे? आपल्यावरती असलेल्या देवाच्या कृपेमुळे. आणि म्हणून तो भाव ते प्रकट करतायत की मी जे बोलतोय ते सत्य आहे, ऋत आहे. पुढे ते सांगतात की अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानम अवशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवाधरातात सर्वतो माम पाहि पाहि म्हणतात. अव म्हणजे काय? रक्षण करणं. देवा तू काय माझं रक्षण कर. माझं नुसतं एकट्याचं रक्षण का नाही, जे जे कोणी बोलणारे आहेत, जे जे कोणी म्हणणारे आहेत तुझी स्तुती, त्या सगळ्यांचं रक्षण कर. जे कोणी गणपतीची आराधना करणारे आहेत, गणपतीच्या मंत्राचा जप करणारे आहेत, गणपतीच्या स्तोत्राचं पठण करणारे आहेत, गणपतीचे वेगवेगळे महात्म्य विशद करून सांगणारे आहेत, या सगळ्यांचं तू रक्षण कर. फक्त सांगणाऱ्याचं का नाही, जे ऐकणारे आहेत, श्रवण करणारे आहेत, त्यांचंही तू रक्षण कर. जे कोणी त्याच्यासाठी नियोजन करणारे आहेत त्यांचंही रक्षण कर. त्या नियोजनाला जे वेगवेगळ्या प्रकारची सामग्री पुरवणारे आहेत त्यांचंही तू रक्षण कर. एवढंच नाही, जे कोणी गुरूंच्या जवळ शिकणारे विद्यार्थी आहेत, शिष्य वर्ग आहेत, विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांचंही सगळ्यांचं रक्षण कर. आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा ही एक विलक्षण परंपरा आहे, अतिशय पवित्र अशा प्रकारची ही परंपरा आहे. आम्ही पण वेद पाठशाळा चालवतो म्हणून त्याचा विशेष आम्हाला अनुभव येतात. परंतु ही एक विशुद्ध, म्हणजे कुठल्याही प्रकारची देवाण घेवाण विरहित निष्काम पद्धतीनं गुरु शिष्यांना शिकवतात आणि शिष्यही तेवढ्या तन्मयतेनं स्वतःच्या घरी जशा पद्धतीने मुलं राहतात तशा पद्धतीने राहून ते ज्ञानाचं अर्जन करतात, ज्ञानाचं ग्रहण करतात, घेतात
आणि ते ज्ञान पुढे आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना शक्य आहे त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये कुठलेही केवळ आर्थिक व्यवहाराच्या व्यतिरिक्त आहे, म्हणून हे ज्ञान शुद्ध ज्ञान आहे. आज आपल्या संस्कृतीमध्ये हे वैशिष्ट्य आहे की आपल्या भारतामध्ये पूर्वी केव्हाही ज्ञान आणि अन्न त्याचा विक्रय कधीही होत नव्हता. आणि आज कलियुगाचं हे महिमान आहे की सगळ्यात जास्त व्यापार, सगळ्यात जास्त धंदा कशाचा होतो, तर सध्या फक्त ज्ञान आणि अन्न याचा होतो का. थोडं अंतर्मुखाने चिंतन केल्यानंतर लक्षात येतं की आता किती प्रचंड हे होतंय. परंतु आपल्या गुरु या ऋषीमुनींनी हे तेव्हापासून जे सुरू केलेलं ज्ञान परंपरा आहे की निष्काम पद्धतीने गुरुजींनी शिकवायचं आणि तशाच पद्धतीनं ते ज्ञान शिष्यांनी शिकायचं. आज फक्त दोनच विद्या जिवंत आहेत असे आमचे गुरुजी सांगायचं. एक वेद विद्या आणि दुसरं गायन विद्या. कारण हे गुरुपुरस्सरच शिकल्या जातात आणि गुरुपुरस्सर शिकून त्याच्यामध्ये अनेक पद्धतीनं म्हणजे काही गायक लोक भलेही फी घेत असतील, परंतु गुरु आणि शिष्य हा जो भाव आहे हा त्याच्यामध्ये परिपूर्ण राहतो. वेदाध्ययनामध्ये तर बहुतेक कुणीही पैसे न घेता तशाच पद्धतीने शिकवतात. परंतु याच्यामध्ये ए हृदयीचे ते हृदयी पेरिले हे जे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे ते होतं आणि त्याच्यातून तो शिष्य घडल्या जातो. आणि अशा प्रकारचे तो घडल्या जाणं म्हणजे त्याचं जीवन घडल्या जाणं आहे. ज्ञान परंपरा जी आहे ही जेव्हा अशा पद्धतीनं विदग्ध असते, निष्पाप निष्काम पद्धतीनं असते, त्यावेळी ते ज्ञान यथार्थ असतं. ज्ञान इतर ज्ञान जे आहे हे भौतिक फक्त संपदा देणार आहे. वेद ज्ञान, शास्त्रज्ञान हे ज्ञान जे आहे हे आत्मसुख प्रदान करणार आहे, म्हणून हे विलक्षण आहे. जे जे कोणी आपले ऋषी प्रभाकर जी इत्यादिकांनी सुद्धा हे जे ज्ञान सांगितलं हे कशासाठी, एकंदरीत ज्ञान आपले ज्ञानेश्वर महाराज इत्यादी जे संत होऊन गेले कशासाठी, लोकांची तळमळ, लोकांची चिंता, लोकांचं असलेलं दुःख पाहावलं नाही त्यांना आणि म्हणून त्यांनी हे ज्ञान सांगितलं. समर्थ सांगतात की चिंता करीतो विश्वाची, काय विश्वाची चिंता त्यांना लागली आणि म्हणून त्यांनी हे ज्ञान, त्यांचं जे ग्रंथ ज्ञान लोकांपुढे त्यांनी मांडलं. स्वतःची आत्मप्रौढी व्हावी हा त्यातला विषयच नाहीये. लोकांना कुठंतरी आपण मदत करावी, लोकांना त्याचं सुख प्राप्त व्हावं आपल्या या ज्ञानाच्या योगाने, म्हणून त्यांनी हे ज्ञान लोकांना सांगितलेलं आहे. आता हे उपनिषदाचं तत्वज्ञान तशाच पद्धतीचं आहे, फक्त खूप पूर्वीचं आहे, किमान पक्षी काही हजार वर्ष होऊन गेलेले आहे. हे सांगतात की माझं तुम्ही काय करा, पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून, सगळ्या दिशेकडून माझं रक्षण करा देवा, आमचं रक्षण करा. सर्व तो माम पाही पाही म्हणतात. पुढे ते सांगतात भगवान महागणपती कसे आहेत, तुम वाङ्मयस्त्वचिन्मयः. आपल्याकडे वाणीला विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. वाग् वै ब्रह्म. वाणी जे आहे त्या वाणीच्या योगानं सगळ्या प्रकारची शक्ती मनुष्याला प्राप्त करता येते. एक सुभाषित आहे, अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. हे सुभाषितकार सांगतात की हे जे अक्षर आहेत हे अक्षरच ब्रह्म आहे. मग हे कुठलंही अक्षर घ्या, त्याच्यावरती एक एक दोन दोन चार चार अक्षर जोडा, परंतु ते असे जोडा की त्यातून मंत्र निर्माण झाला पाहिजे. तो मंत्र निर्माण झाला तर त्या मंत्राच्या योगानं अनेक प्रकारची अमोघ शक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून वाणी आणि अक्षर या दोघांचा संयोग व्यवस्थित झाला तर मनुष्याला सगळ्या प्रकारची सिद्धी प्राप्त होऊ शकते. फक्त त्याची करण्याची योजना करणारा जो आहे, पहा
जो जो चार गोष्टी, एकूण 3 गोष्टी मुख्य त्यांनी सांगितल्या. एक, सगळे अक्षर मंत्रात्मक आहेत, फक्त त्या कुठल्या अक्षराच्या नंतर कुठला अक्षर जोडावा. गणपतये नमः म्हणलं की मंत्र झाला. नमः शिवाय म्हणलं की मंत्र तयार झाला. विष्णवे नमः म्हणलं की मंत्र तयार झाला. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की मंत्र तयार झाला. राम राम म्हणलं की मंत्र तयार झाला. परंतु ते तशा पद्धतीने योजना झाली म्हणून वेगवेगळे जे अपशब्द आहेत हे सुद्धा अक्षरच आहेत, फक्त अयोग्य ठिकाणी आले आणि म्हणून अपशब्द बोलला की माणसाला राग येतो. तेही अक्षरच आहे की नाही. अयोग्य पद्धतीने जोडणं झाली, तर अयोग्य पद्धतीची जोडणी काढून योग्य पद्धतीने जोडणी केली तर तो मंत्र आहे. ते एक उदाहरण आहे पहा. एका राजाकडे एक ज्योतिषी गेला आणि ज्योतिषी गेल्यानंतर त्यांनी ती कुंडली पाहून सांगितलं त्या राजाला की महाराज, तुमच्या घरामध्ये सगळे तुमच्या समोर मरणार आहेत. राजाला राग आला ना. राजाने त्याला शिक्षा केली. ही गोष्ट दुसऱ्या ज्योतिषाला कळाली. दुसरा ज्योतिषी आला, त्यांनी पत्रिका पाहिल्याने सांगितलं, महाराज काय सांगू, तुमच्या पूर्ण घरामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य असलेले तुम्ही आहेत. राजाने त्याला बक्षीस दिलं. दोघांनी सांगितलं काय, एकच गोष्ट, तीच सांगितली गोष्ट, फक्त सांगण्याचा भाव वेगवेगळा आहे. आपण कशी एखादी गोष्ट प्रतिपादन करतो, कशा पद्धतीने सांगतो, याला महत्व आहे. म्हणून भगवान गणेश कोण आहेत? वाङ्मय स्वरूप आहेत, वाणी स्वरूप आहेत, अक्षर स्वरूप आहेत. त्याची आराधना कशी करायची? नुसतीच एक मूर्ती घेतली आणि त्याला कवटाळून बसलं, काहीच केलं नाही, चालेल का? नाही चालणार. वाणीनं त्याचा जप करावा लागेल, त्याची स्तुती करावी लागेल, त्याची आराधना करावी लागेल. आणि हा आराधना स्वरूप असलेली साधना पूर्ण झाल्यानंतर ती मूर्ती असलेली जी जो विग्रह आहे त्यातून साक्षात ती देवता प्रगट होईल आणि तुमच्यावरती कृपा करेल. म्हणून ते सांगतात की तुम वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वम आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः. भगवान कसे आहेत? सच्चित आनंद. हे 3 गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे सत्य. आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या शास्त्रांनी काय सांगितलं? त्रिकालाबाधित सत्य काय? कालही जो आहे, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, याला सत्य म्हणायचंय. शास्त्रामध्ये पंचमिथ्यात्व आलेत, तिकडे आपल्याला काही जायचं नाही आता. परंतु 100 वर्षापूर्वी आपण होतो का? तुमचं माझं अस्तित्व होतं का? तर नव्हतं. आज आपलं अस्तित्व आहे हे सत्य आहे. काल आपलं अस्तित्व नव्हतं. बरोबर. आणखी 100 वर्षानंतर अस्तित्व आपलं नसणार आहे. म्हणून आपण एक छिन्न सत्य आहोत. भगवान मात्र काय आहे? या त्रिकालाबाधित सत्य आहे. सगळ्या दुसरं मनुष्याचं न्यून गोष्ट कोणती आहे? तर आपण एक कालावच्छेद आणि एक समयावच्छेद, एक क्षेत्रस्थ छिन्न आहोत. म्हणजे आज मी या ठिकाणी बसलेलो आहे, आत्ता मी पुढे दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या गावी आहे का? असू शकत नाही. परंतु परमेश्वर मात्र एक समयावच्छेदे सगळ्या प्रकारच्या देश आणि काल यांना व्याप्त राहून असू शकतो. या ठिकाणी आपण गणपतीची आराधना करतो आहोत. तुम्ही आपापल्या घरी आहात, आणखी कोणी दुसऱ्या गावात असेल, कोणी दुसऱ्या देशात असेल, त्या ठिकाणी तो आराधना करत असताना भगवान गणेश, भगवान जे जे कोणी आपला आराध्य आहे, विष्णू आहे, शंकर आहे, राम आहे, देवी आहे, सूर्य आहे, हे सगळे त्या त्या ठिकाणी त्याच्यावरती कृपा करू शकतात. हा त्यातला मुख्य भाव आहे. सत, चित आणि आनंद. चित स्वरूप म्हणजे काय? चेतना स्वरूप. आणि आनंद स्वरूप याचा अर्थ काय? त्यांना कधीही दुःख होत नाही अशा प्रकारची देवता म्हणजे भगवान महागणपती आहेत. म्हणून ते सांगतात की त्वम वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वम आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वम सच्चिदानंदा द्वितीयोऽसि, त्वम प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू प्रत्यक्ष
सच्चित आनंद स्वरूप अद्वितीय आहेस, तुझ्यासारखा दुसरा कुणीही नाही. आणि तू स्वतः काय आहेस, प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप अशा प्रकारचा आहेस. तू ज्ञान आणि विज्ञानमय अशा प्रकारचा तू आहेस. ज्ञान म्हणजे केवळ ज्ञान, आणि विज्ञान याचा अर्थ काय, भौतिक जे जे काही सुख प्राप्त होणार आहे त्यासाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणलेलं आहे. हे सगळं जग तुझ्यापासून उत्पन्न झालं, तुझ्याच योगानं ते स्थिर आहे, तुझ्याच योगामध्ये सगळ्यात शेवटी ते लय पावणार आहे. हे सगळं जग त्वं भूमिरापो नलो निलो नभः पंचमहाभूत, मनुष्याचा देह, सगळ्याच जगाचा देह एकंदरीत बनलेला कशापासून आहे, पंचमहाभूतापासून बनलेला आहे. आपलं हे तुमचं माझं शरीर कशापासून बनलेलं आहे, पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आपल्या शरीरामध्ये स्थूल शरीर जे आहे हे पृथ्वी स्वरूपाचं आहे. आपल्या ही मध्ये पाणी रूपानं, रक्त रूपानं जे आहे ते पाणी आहे. आपल्या शरीरामध्ये अग्नी पण सूक्ष्म रूपानं आहे. आपल्या शरीरामध्ये पोकळी जी आहे ते आकाश रूपानं आहे. आणि म्हणून आपण आहोत. आपल्या ह्याच्यामधलं एक पंचमहाभूत नष्ट झालं तरी मनुष्य राहू शकत नाही. आपल्या शरीरामध्ये पोकळी जी आहे, मनुष्य बुडतो म्हणजे काय होतं, त्याच्या मध्ये असलेली जी पोकळी आहे ती पाण्यानं व्याप्त होते आणि मनुष्याचा प्राण जातो. म्हणून प्रत्यक्ष हे काय, पंचमहाभूत असलेलं भूमी, आप, नल, अनिल आणि नभ, हे पंचमहाभूत तूच आहेस. एक एक स्वरूप तू आहेस, पंचमहाभूतही तू आहेस. त्वं चत्वारि वाक्पदानि, तू वैखरीचे जे 4 प्रकार आहेत, आपण बोलतो ती वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. सर्वसामान्य आपण जे बोलतो आहोत या स्तुतीनं देव प्रसन्न होतो, पण याच्यापेक्षा आणखी अधिक प्रसन्न कशानं होतो, मौनात्मक स्तुती करणं. देवाच्या समोर आपण आहोत, आपले ओठ फक्त थोडे थोडे हलतायत, आपण भावपूर्ण देवाकडे पाहतो आहोत आणि आपल्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागलेले आहेत, एवढे पण आपण एकरूप झालो. ही अधिक त्याच्या पुढचं आहे. त्याच्या पुढे आपल्या स्तुती करत असताना आपल्याला कळत नाही आपली स्तुती चालू आहे, आणि सगळ्यात शेवटी आपली स्तुती अखंड चालू राहणं, त्याला परा म्हणायचं. राम हमारा जप करे हम बैठे आराम, ही जी अवस्था आहे साधूंची, संतांची, ती अवस्था म्हणजे परावाणी म्हणल्या गेलेलं आहे. आता पुढे ते सांगतात की त्रिगुण जे आहेत या त्रिगुणांनी रहित, त्वं गुणत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. हे संपूर्ण त्रिगुण जे आहेत त्या त्रिगुणांनी विरहित तू अशा प्रकारचा आहेत. अवस्थात्रय जे आहेत, मनुष्य बाल्य अवस्था, युवा अवस्था, वृद्ध अवस्था, या अवस्थाच्या अतीत अशा प्रकारचं तू आहेस. देहत्रय जे आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, यांच्याही तू विरहित आहेस. काल जे आहेत त्या कालाच्या अतीत अशा प्रकारचा तू आहेस. तू कोण आहेस, सगळ्यांचा मूलाधार अशा प्रकारचा आहेस. तुला साक्षात सगळे योगी तुझं ध्यान करतात. तू ब्रह्म, विष्णू, महेश्वर आणि अनेक प्रकारचे जे देवता आहेत या सगळ्या देवता स्वरूप असलेला तू आहेस. आपल्याकडे देवतांची भक्ती करत असताना सगळ्यांची भक्ती करा म्हणून सांगितलेलं आहे, परंतु सगळ्यांची भक्ती करत असताना मात्र ही सगळी भक्ती एका देवता, तुमच्या अंतःकरणामध्ये एकच देव असला पाहिजे. वेगवेगळ्या वारी वेगवेगळे देवता आणि मग त्याच देवतेची आराधना, सगळ्यांची उपासना करा, सगळ्यांची आराधना करा, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक देव संकल्पना ही आपल्याकडे मुख्य राबवलेली आहे. कारण काय, भूर्भुवस्वर,
ब्रह्मस्वरूप असलेला हा देव सगळ्या व्यापक आहे, सगळ्यात्मक आहे, अशा प्रकारची आपली ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. पुढे ते सांगतात, वेळ किती झाला, किती राहिला, ते घड्याळीत आणून ठेवलं हा, आहे बोला ना. आहे ना. हम्म. जेव्हा थांबवायचं तेव्हा सांगा. होऊ द्या तुमचं पूर्ण. बरोबर. गणादीन पूर्वोच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वार पर. आता गणेशाचं जे स्वरूप आहे वाङ्मय स्वरूप, हे वाङ्मय स्वरूप ते सांगत असताना ते सांगतात की आता गणपतये नमः हा जो मंत्र आहे हा मुख्य गणपतीचा मंत्र यांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणून ते सांगतात की काय आहे, तारेण रुद्धम एतत्तव अनुस्वरूपम, गकार पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चांत्य रूपम, बिंदुरुत्तर रूपम, नादसंधानम संहिता संधे, सैषा गणेश विद्या गणक ऋषी. त्यांचे हा जो मंत्र आहे हा मंत्र कुणी निर्माण केला, कसा निर्माण केला, की याचे ऋषी गणपतये नमः हा जो मंत्र आहे याचं ते सांगतात की सैषा गणेश विद्या गणक ऋषी, गणक नावांच्या ऋषींनी याचा हा मंत्र स्वतः त्याचं अनुष्ठान केलं. या अनुष्ठानाच्या योगानं साक्षात गणपती प्रसन्न झाला म्हणून तो मंत्र सिद्ध झाला, आणि सिद्ध झाल्यामुळे ते त्याचे ऋषी झाले. निचृत गायत्री हा त्याचा छंद आहे. गणपती ही देवता आहे आणि मंत्र कोणता आहे, गणपतये नमः हा मुख्य मंत्र आहे. जो कोणी या मंत्राचा जप करत राहील त्याला भगवंताची सगळ्या प्रकारची कृपा प्राप्त होईल. आणि या मंत्राचं वैशिष्ट्य, ओम न म्हणता गणपतये नमः एवढा जप तुम्ही कधीही चालता, बोलता, उठता, बसता, कुठल्याही अवस्थेमध्ये करू शकता. त्यानं गणपतीची तुमच्यावरती कृपा प्राप्त होते. गणपतीचं ते प्रत्येक मंत्राला गायत्री आहे, प्रत्येक देवतेला गायत्री आहे. म्हणून ते सांगतात की गायत्री कोणती आहे, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्, ही गणेश गायत्री म्हणायचे. आपल्याकडे सगळ्या मंत्रांमध्ये गायत्री मंत्र विशेष आणि श्रेष्ठ अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. मग जे जे श्रेष्ठ आहे ते सगळं गायत्री पूरक असावं. मग गणपतीलाही गायत्री त्यांनी केलं तर ही गणेश गायत्री म्हणायचं. फक्त ही गायत्री मंत्र किंवा इतर देवतांचे गायत्री मंत्र आहेत, याला मात्र काही बंधन आहे. कुठेही कसेही कुठल्याही अवस्थेमध्ये हे म्हणायचं नाही. पावित्र्य, जेव्हा आपण पवित्र अवस्थेमध्ये आहोत, पवित्र ठिकाणी आहोत, बसलेलो आहोत, उठता बसता जाता येता याचा जप करायला सांगितलेलं नाहीये. शास्त्राने त्याला निर्बंध घातलेले आहेत, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की हे अशा पद्धतीने करू नका. मग त्यांनी सांगितलं की गणपतये नमः हा सिद्ध मंत्र आहे, हा केव्हाही म्हणत राहा. गायत्री मंत्र, गणेश गायत्री जी आहे ती एका ठिकाणी बसा, पवित्र अवस्थेमध्ये पवित्र ठिकाणी बसा आणि त्याचा जप करत राहा. म्हणजे तुम्हाला या गणपतीची कृपा प्राप्त होईल. पुढे ते गणपतीचं स्वरूप सांगतायत. भगवान कसा आहे, एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वराः. गणपतीचं स्वरूप कसं आहे, एकदंत असलेला गणपती आहे. चार हातामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आयुध घेतलेले आहेत. पाश, अंकुश, आशीर्वाद देणारा एक हात आणि मोदक घेतलेला एक हात. मूषकावरती बसलेला आहे. लाल रक्तवर्णाचा तो आहे. सुपासारखे मोठे त्यांचे कान आहेत. लालच त्यांनी वस्त्र धारण केलेले आहेत. भक्त रक्तपुष्पांनी त्याची पूजन केलेलं आहे. अशा प्रकारचा हा जो भगवान गणेश आहे, या गणेशाचं अशा प्रकारे ध्यान करावं. जो कोणी अशा प्रकारचं गणपतीचं ध्यान करतात
ते कोण आहेत म्हणे योगी श्रेष्ठ आहे. अत्यंत सर्वसामान्य माणसांमध्ये कोण जो अनन्य पद्धतीनं एकतानतेनं जप करत राहतो, भगवंताची आराधना करत राहतो, त्याला योगी म्हणायचं. आणि त्यातला श्रेष्ठ योगी कोण, जो अशा प्रकारे गणपतीचं ध्यान सतत अव्याहतपणे करत राहतो त्याला. ते वेगवेगळ्या प्रकारे गणपतीची आराधना करत असताना मग एकच मंत्र आहे का, मग वेगवेगळे मंत्र त्यांनी सांगितले. नमो व्रातपतये हाही मंत्र आहे, नमो गणपतये हाही मंत्र आहे, नमः प्रमथपतये प्रमथ नावाचा गण आहे आणि त्याचा गणपती हा सगळ्यात मुख्य आहे, प्रमुख आहे, म्हणून प्रमथपतये नमस्ते अस्तु. आणखी कोणता आहे, लंबोदराय, नमो लंबोदराय म्हटलं तरी चालतंय, एकदंताय एकदंत म्हणून जप केला तरी चालू शकतं. विघ्ननाशिने आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अरिष्ट येणार आहेत, त्याच्यासाठी परिहार व्हावा म्हणून आपण विघ्ननाशिने नमः असं म्हटलं तरी चालू शकतंय. शिवसुताय, भगवान शंकरांचे ते प्रिय पुत्र आहेत म्हणून शिवसुत हे सुद्धा त्यांचं नाव आहे. आणि सगळ्या प्रकारची कामना आपली परिपूर्ण व्हावी यासाठी म्हणून वरदमूर्तये हे सुद्धा भगवान गणपतीचं नाव आहे. अनेक प्रकारचे नाव आहेत. या ठिकाणी त्यांनी त्याचे प्रमुख नाव सांगितले की या नावांच्या योगानं तुम्ही गणपतीची आराधना करा. आता हे मुख्य भाग संपला आणि मुख्य भाग संपल्यानंतर मग पुढे त्याचं ते फलश्रुती हा भाग आलेला आहे. कुठलाही ग्रंथ जो आहे त्यातून एक माणसाची सहज प्रवृत्ती आहे की अमुक केल्यानंतर मला काय मिळेल आणि ते काहीतरी तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. यासाठी म्हणून गणपतीची कुठलीही आराधना, कुठलीही कृती ही व्यर्थ जात नसते. पहा, भलेही आपल्याला ती दिसत असताना त्यातून काही प्राप्त होणार नाही असं वाटत असतं, परंतु कोणतीही कृती जी आहे त्यातून काहीतरी चांगलं तरी प्राप्त होतं किंवा वाईट तरी प्राप्त होतं. निष्काम पद्धतीनं अनेक वेळेला कुठलंही तुम्ही काम करत राहा, मग भलेही एखादं काम दिसत असताना ते वाईट दिसत असेल, परंतु त्याच्यातून तुम्हाला मात्र काहीतरी विलक्षण प्राप्त होऊ शकतं. संतांनी सांगितलेले निष्कामतेनं सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती, याच्यामध्ये सकाम भक्ती संतांनी त्याचं प्रतिपादन तेवढ्या प्रशंसेनं केलेलं नाही. जे काम करायचं ते निष्काम पद्धतीने करत राहा. निष्काम पद्धतीने तुम्ही केल्यानंतर तुम्हाला सामर्थ्य, ते सांगतात की निष्कामतेचे फळ सामर्थ्य चढे मर्यादा, तुमच्या जी काही संकल्पना आहे त्या मर्यादेपेक्षा अमर्याद अशा प्रकारचं तुम्हाला फळ प्राप्त होईल निष्काम पद्धतीने काम असेल. परंतु कुठलीही भक्ती करत असताना सर्वसामान्य मनुष्यांना सकामतेतून तुम्ही भक्ती केली तरी चालू शकतं. यासाठी म्हणून त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून ते सांगतात की जो कोणी ह्या गणपती अथर्व शीर्षाचं पठन करतो स ब्रह्मभूजाय कल्पते, तो हळूहळू ब्रह्मत्वाकडे जाण्याची त्याचा प्रारंभ होतो आणि तो शेवटी ब्रह्मस्वरूपाला पोहोचू शकतो. सगळ्या प्रकारचं ससर्वता सुखभेदते, त्याला सगळ्या प्रकारचं सुख प्राप्त होतं. ससर्व विघ्नैर्न बाध्यते, त्याला अनेक प्रकारचे जे विघ्न आहेत त्यातून त्याचं आपोआप परिहार होतं, त्याच्यावर कुठलेही विघ्न येत नाहीत. सपंच महापापात प्रमुच्यते, पंच महापाप आपल्याकडे सांगितलेले आहेत. पाप अनेक प्रकारचे आहेत, परंतु त्यातल्या त्यात किमान पक्षी ह्या पंच महापापापासून आपण दूर राहावं. परंतु कदाचित चुकून घडलेले असतील तर हे पंच महापापापासून सुद्धा त्याची सुटका होऊ शकते, तो त्यातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे जो कोणी सकाळ संध्याकाळ याचं सकाळी पठन केलं तर रात्री केलेलं जे पाप आहे त्याचा नाश होतो, संध्याकाळी पठन केलं तर दिवसभर केलेल्या पापांचा परिहार होतो, आणि दोन्ही वेळ जर म्हणलं तर अपापो भवती, त्याच्याकडे पापच राहत नाही. सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवती सर्वत्र अधियानो पविघ्नो भवती. जर तो अनेक वेळ म्हणत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारच्या कार्यामध्ये विघ्न येत नाही. धर्मार्थ काम मोक्षंच विंदती, धर्म अर्थ काम आणि मोक्ष
हे चारही पुरुषार्थ त्याचे हळूहळू परिपूर्ण होतात, सिद्धीला जातात. इदम अशी अथर्व शीर्षम अशिष्यायन देयम. एक लक्षात घ्या, आपल्याकडे जी दुर्मिळ गोष्ट आहे, जी मौल्यवान गोष्ट आहे, ती सांगितलेलं आहे की कुठे द्या, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीलाच फक्त ती द्या. कुणालाही काहीही जर दिल्या गेलं तर त्याचा उपयोग अयोग्य पद्धतीने होईल. म्हणून अशिष्य जे आहेत, जे योग्य न वागणारे आहेत, त्यांना ही गोष्ट देऊ नका. त्यांनी सांगितलं अशिष्यायन न देयम. जे कोणी योग्य वाटतात अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना हे शिकवा, अशा प्रकारच्या शिष्यांनाच याचं अध्ययन तुम्ही करवा, अन्यथा करू नका. जर एखादा कोणी दिल तर यो यदि मोहात दास्यती, कदाचित मोहवश कोणी पैसे मला दिले, कोणी मला काही धन दिलं, त्या धनाच्या योगाने मी कुणालाही शिकवा म्हणलं तर चालेल का? पापीयान भवती. त्याला काय होईल म्हणे? त्याला पाप लागेल. अधिकारी म्हणजे शिकवणारा आणि शिकणारा हे दोघेही कसे चांगले असावे लागतात, ह्याचा या ठिकाणी मुख्य आपण विचार करायला पाहिजे. पुढे ते सांगतात की 1000 आवर्तन याचे केले तर त्या माणसाचे जी म्हणून काही त्याची इच्छा असेल, त्या कामना ती इच्छा परिपूर्ण होऊ शकते. जो कोणी गणपती अथर्व शीर्षानं याचा अभिषेक करतो, चतुर्थीच्या दिवशी जो कोणी उपवास करून गणपतीची आराधना करतो, त्याचा अभिषेक करतो, त्याच्या मंत्राचा पाठ करतो, त्याला सगळ्या प्रकारची विद्या प्राप्त होऊ शकते. हे कोण सांगतायत? म्हणे अथर्व ऋषी स्वतः सांगतात. इथे अथर्वण वाक्यम. अथर्वण वेदामध्ये अथर्व ऋषी जे आहेत त्यांनी हे ग्रथित केलेले आहे. ब्रह्माद्या वर्णम विद्यात न बिभेति कदाचन. हे काय आहे? ब्रह्मादी देवांनाही अप्राप्त असलेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय? ब्रह्मविद्या प्राप्त करून देणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे याच्यावरती अविश्वास, याच्यावरती उगच काहीतरी सांगितलेलं आहे असंही समजू नका. पुढे ते आणखी त्याचे फलश्रुती सांगताना सांगतात, यो दूर्वांकुरैर यजती सवयी श्रवणोपमो होती. 3 दुर्वांच्या योगानं, म्हणजे आपण जी याची दुर्वा, अशा 3 दुर्वा घेऊन त्याचं हवन करत राहिलं तर त्याला कुबेराप्रमाणे अनेक प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते. यो लाजैर यजति सवयी श्रवणोपमो भवति. यो लाजैर यदिस्य यशोवान भवति. जो कोणी साळीच्या लाह्यांनी याचं हवन करतो, गणपती अथर्व शीर्षाचं, त्याला सगळ्या प्रकारची यश म्हणजे कीर्ती प्राप्त होते. तो काय होतो? अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारचा होतो. जो कोणी 1000 मोदकांनी याचं हवन करतो, सवांचित फलम अवाप्नोती. 1000 मोदकांचं हवन करण्याच्या योगानं त्याला जे अपेक्षित फळ आहे ते त्याला प्राप्त होऊ शकतं. यस्साज्य समिद्भिर यजती. दूधयुक्त ज्या समिधा म्हणजे ओली असलेली काडी, काही ज्या पिंपळ आहे, रुई आहे की ते तोडल्यानंतर त्याच्यातून दूध येतो, पहा, चीक येतो. अशा प्रकारची ओली काडी तुपामध्ये बुडून जो कोणी हवन करतो, यस्साज्य समिद्भिर यजती ससर्वम लभते. त्याला जे जे काही अपेक्षित आहे ते दुर्मिळ असलेलं ही फल प्राप्त होऊ शकतं. पुढे ते सांगतात, सूर्यग्रहण असताना एखाद्या महानदीच्या जवळ महानदीमध्ये स्नान करून जो कोणी याचं पूर्ण ग्रहण होईपर्यंत, ग्रहण प्रारंभ झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत अखंड जप करत राहतो, त्यावेळी हे मंत्र सिद्ध होऊ शकतात, सिद्ध होतात. आणि अशा प्रकारे सिद्ध करण्याच्या योगानं त्या मनुष्याच्या अनेक प्रकारच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, संकल्पना आहेत, त्या परिपूर्ण होऊ शकतात. जप्त्वा सिद्ध मंत्र भवती.
मग पुढे ते सांगतात की मग असं केल्यानं काय होऊ शकतं, मंत्र सिद्ध केल्यानं महाविद्या महा ज्या अनेक प्रकारच्या विद्या ग्रहण केल्या आणि विसरून गेलो आपण, तर त्याचाही दोष लागतो. त्याच्यातून त्या माणसाची आपोआप निवृत्ती होते, तो सुटतो. महादोषात प्रमुच्यते. वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच्या हातून चालता बोलता जे छोटे मोठे दोष होतात, काही किडा, मुंगी, कुठले तरी छोटे मोठे प्राणी यांचा वध, बोलताना अनेक प्रकारचं अंतःकरण दुखवणं, त्यांना वाईट वाटेल अशा पद्धतीचे अपशब्द येणं, याच्यातून जे दोष होतात ते सगळे दोष जातात. महापापात प्रमुख्यते. वेगवेगळ्या प्रकारचे जे पंचमहापातक मुख्य सांगितलेले आहेत. स्वर्णस्तेय, मांस खाणं, मदिरा पान करणं, परस्त्री संबंध ठेवणं आणि यांचा हे 4 करणारे महापातक जे आहेत त्यांच्या जवळ राहणं, यालाही महापातक म्हणलेलं आहे. आता हे 5वं जे आहे ते तर अनेक वेळेला होऊ शकतं. मग त्या महापातकांचाही परिहार या सगळ्या प्रकारच्या गणपतीच्या आराधना करण्याच्या योगानं त्याची कृपा प्राप्त केल्यानंतर होऊ शकतं. ससर्वविद भवती. एकदा त्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर मग त्याला कुठलं परत वेगळं अध्ययन, वेगळं ज्ञान प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाही. जसं त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला काही मिळवण्याची जी काही इच्छा आहे ती सगळं काही त्याला प्राप्त होतं. ज्ञान होणं आणि प्राप्त होणं हे दोन्ही गोष्टी त्याला होऊ शकतात. आणि आपल्याकडे काय, एकम ज्ञाते सती सर्वम विज्ञातम भवती. एक परब्रह्म तत्व आकळलं, एक परब्रह्म तत्व समजलं, तर मग त्याला आणखी काही परत प्राप्त करून घेण्याचं, परत त्याला जाणण्याची इच्छा राहत नाही, जाणण्याचं काही असं राहत नाही. पहा, जे अनेक मोठे मोठे अधिकार संपन्न असलेले आपले पूर्वज, आपले साधू संत होऊन गेले. पहा, अनेक साधू संत असे होऊन गेले की त्यांनी काहीही अध्ययन केलं नाही. त्यांना वेदाचा काही स्पर्श नाही, शास्त्र त्यांना माहिती नाही, खूप काही त्यांनी कीर्तन प्रवचन ऐकले, खूप काही ग्रंथ मोठमोठाले जाडजूड वाचले, काही नाही. परंतु परमेश्वराची त्यांना यथार्थपणे आराधना करून कृपा प्राप्त झाली आणि परमेश्वराची कृपा प्राप्त झाल्यानंतर त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान झालं. आता तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांनी कुठलं काय अध्ययन केलं, पण त्यांचे एक एक अभंग आपण सोडवायला लागलो तर मनुष्याची बुद्धी विचार करून करून कुंठित होईल अशा प्रकारचं त्यांचं ज्ञान आहे. त्यांनी पांडुरंगाची आराधना केली आणि पांडुरंगाचं ज्ञान त्यांना यथार्थ झालं. या ज्ञानाच्या योगानं त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं. तसं कुठलाही एक देव घ्या, गणपती घ्या, विष्णू घ्या, शंकर घ्या, पांडुरंग घ्या, देवी घ्या, त्या देवाची यथार्थपणे भक्ती करा. भक्ती करता 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 त्या देवाची कृपा प्राप्त करा. आणि आपल्याकडे शास्त्र सांगतं की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. एकदा पांडुरंग प्राप्त झाला, एकदा गणपती प्राप्त झाला, गणपती साक्षात तुम्हाला प्रगट होऊन दर्शन देता झाला की मग गणपती वेगळा आणि हा मनुष्य भक्त वेगळा असं होत नाही. तो भक्त जो आहे तोच गणपती स्वरूप होऊन जातो, तोच पांडुरंग स्वरूप होऊन जातो. ब्रह्म एकदा प्राप्त झालं की तो मनुष्य आणि ब्रह्म वेगळं नाही होत, तो स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन जातो. तो स्वतः त्या आराध्य स्वरूप असलेला देवाचा अंशी होऊन जातो. एखादा गोड पदार्थ आपण घेतला किंवा मिठाचा एक मोठा गोळा बनवला, साखरेचा एखादा मोठा गोळा बनवला, तो आपण समुद्राच्या मध्यभागी जाऊन टाकला होडीतून खाली, तो तळापर्यंत जाईपर्यंत राहील का शिल्लक? तळापर्यंत जाईपर्यंत तो त्या जल स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाईल. तो गोळा कुठं गेला? गोळा समुद्रमय झाला. आता समुद्र आणि गोळा वेगवेगळ्या, त्या खाली एखादा माणूस जाऊन बसलेला आहे की तो म्हटला की नाही मला तो पाहिजेच गोळा, शक्य आहे का त्याला देता येणं? परत तो गोळा त्याला देता येणं शक्य नाही. तसं
परमेश्वर एकदा समजला, परमेश्वर एकदा आकळला, परमेश्वर एकदा प्रगट होऊन साक्षात आपल्याला दृष्टिगोचर झाला की मग तो मनुष्य वेगळा आणि परमेश्वर वेगळा असं राहत नाही. तो मनुष्य त्या देवस्वरूप होऊन जातो आणि तो देव याच्या अंतःकरणामध्ये साक्षात प्रगट झालेला असल्यामुळे हा जो आहे हा वेगळा आणि तो देव वेगळा होत नाही. म्हणून आपल्याकडे देवाची जशी आपण पूजा करतो, अनेक वेळेला संत महात्मे इत्यादिकांची पण तेवढ्याच तन्मयतेनं पूजा करण्याची एक परंपरा, एक प्रथा आणि चालीरीती आपल्याकडे पडलेल्या आहेत. अनेक वेळेला आपण आता संतांची पूजा करतो. संतांची पूजा करण्यानं देवाची कृपा प्राप्त होईल का हा संभ्रम निर्माण होतो. तेव्हा संतांना जेव्हा आपण त्या देव स्वरूपामध्ये पाहतो त्यावेळी देव स्वरूपामध्ये पाहत असल्यामुळे आपणही त्या संत स्वरूपाला पूजा न करता त्या देवाची पूजा करतो असा त्यातला मुख्य शास्त्राचा भाव आहे. त्या भक्ताच्या अंतःकरणातील भाव आहे. म्हणून कुठलीही आराधना करा, एकतानतेनं करा, अनन्य भावाने करा आणि अनेक देवतांमध्ये तो देव एक पहा. हे जमलं, हे साध्य झालं तर मग आपल्यावरती त्या देवाची कृपा प्राप्त होते. एकदा देवाची कृपा प्राप्त झाल्यानंतर मग वेगळं ज्ञान असं आपल्याला काही मिळवावं लागत नाही किंवा अमुक अमुक ज्ञान आहे ते आता प्राप्त करा. ते देवाची कृपा शास्त्रांनी आपल्या संत महात्म्याने सांगितले पूर्वार्धामध्ये सर्वसाधारणपणे 20 वर्षापर्यंत ज्ञानाची आराधना करा. पुढे ज्ञानाची आराधना करत असतानाच देवाचीही आराधना करा. देवाची आराधना करत असताना पुढच्या 25-25 वर्षाचे 4 कालखंड धरले आपण. पहिल्या 25मध्ये ज्ञानाची आराधना करा, परमेश्वराची आराधना करा. पुढच्या 25 वर्षामध्ये जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाच्या योगानं अर्थाचं अर्जन करा आणि देवाची आराधना करा. पुढच्या तृतीय कालखंडामध्ये हळूहळू प्रपंचातलं लक्ष कमी करा. जे काही तुम्ही करता आहात ते परोपकार करण्याच्या दृष्टीने करत राहा आणि त्याच्यामध्ये देवाची आराधना करा. आणि सगळ्यात शेवटच्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही हळूहळू अवयवांच्या दृष्टीने थकत चाललेले आहेत. केवळ आणि केवळ भगवंताची आराधना करा आणि केवळ भगवंताची आराधना कशी करावी याचं यथार्थ स्वरूप म्हणजे गणपती अथर्वशीर्ष आहे. की बस त्याचा पाठन करा, त्याचं चिंतन करा, त्याच देवाची एकतानता करा आणि त्या देवाची एकतानता कशी करावी. तो सगळा देव माझ्या आजूबाजूला आहे, माझ्या अंतःकरणामध्ये आहे, माझ्या एका एका अवयवामध्ये आहे. माझं पूर्व सगळ्या दिशा कडून तू माझं संरक्षण करतोय, माझा सांभाळ करतोय. जे जे काही मी पाहतोय मग ते स्थलरूप असो, जलरूप असो, व्यक्तिरूप असो, प्राणीरूप असो, या सगळ्यांमध्ये तोच गणपती आहे. हा एकतानतेचा भाव जो आहे हा मुख्य चतुर्थावस्थेमध्ये सगळीकडून मनुष्य निवृत्त झाल्यानंतर त्याच्यावरती आता कुठलंही काम करण्याची आवश्यकता नाहीये. त्यावेळी केवळ ब्रह्मस्वरूपामध्ये, केवळ गणपती स्वरूपामध्ये, केवळ एका देवामध्ये पाहत राहा. आणि जेव्हा संतांचे हा अनुभव आहेत, कितीही दुष्ट मनुष्य असू द्या हो, कितीही वाईट माणूस असू द्या आणि कितीही न आपल्याला आवडणारा माणूस असू द्या, त्याच्यामध्ये आपला भगवत भाव आपण जेव्हा पाहतो त्याच्याही अंतःकरणामधले असलेले भाव बदलत जातात आणि तो आपल्याला प्रतिकूल असलेला अनुकूल होतो. आणि अनुकूल होण्याचं कारण काय, तो भाव, तो देव त्याच्या अंतःकरणामध्ये जाऊन मग तो त्याच्या मनोवृत्ती बदलतो आणि आपल्याला इप्सित असलेलं जे काम आहे तो त्याच्या करवी आपल्याला करून देतो. हा त्यातला मुख्य तात्पर्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे हा गणपती अथर्वशीर्षाचा थोडक्यामध्ये आपण भाव पाहिलेला आहे. किती वेळ राहिलाय आता? झालंय का? हो. आपण आधी प्रेयर करू, मग नंतर ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते विचार. नाही, शेवटचे जे एवम वेद इति उपनिषद ते काय श्लोक असेल थोडस ते करून द्या. हा, हे सगळ्यात शेवटी ते काय आहे, आपल्याकडे ही परंपरा आहे की मी काहीतरी शहाणा आहे, मी सांगतो तुम्हाला. हे आपल्या एवढे प्रगल्भ, एवढे प्रचंड मोठे असलेले आपले
ऋषीमुनी आहेत, पण त्याने मी सांगतोय हे काय आहे, हे कुणी सांगितलंय? हे वेदाने सांगितलंय. हे कुणी सांगितलंय? आमच्या गुरु परंपरेने सांगितलंय. आणि म्हणून याच्यावरती विश्वास ठेवा. हे काय आहे? इत्युपनिषद. हे उपनिषदांनी सांगितलेलं आहे, वेदांनी सांगितलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये काहीही बदल नाही, याच्यामध्ये काहीही असत्य असणंच शक्य नाही. हा त्यातला मुख्य भावार्थ आहे. म्हणून ते सांगतात, सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. काय सगळ्यात शेवटी आलेलं आहे. आणि काय एवं वेदा इत्युपनिषद. हे काय आहे? हे वेद आहे, हे जाणा. आणि हे वेदांनी सांगितलंय, उपनिषदांनी सांगितलंय. आपण म्हणतो ना, हे आमच्या गुरूंनी सांगितलंय, आमच्या बाबांनी सांगितलंय, आमच्या आईनं सांगितलंय, म्हणून ऐकावं लागेल. तसं ते सांगतात, सगळ्यांचा मायबाप कोण आहे? वेद आहे. सगळ्यांचा मायबाप कोण आहे? उपनिषद आहे. आणि म्हणून याच्यावर विश्वास ठेवा. हे ऐका, याचं पठन पाठन करा आणि त्याची अनुभूती घ्या. आपण सगळे ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतो, परंतु ज्ञानेश्वर महाराज माऊली कोणाला म्हणतात? माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदांना. आणि म्हणून या सगळ्यांना आपण वेद मानतात, वेद प्रतिपादन करतात. म्हणून याचं आचरण करा आणि त्याचं आचरण करून अनुभूती घ्या, असं आपले संत महात्मे अथर्व ऋषी, अथर्व अंगिरस या वेदांच्या उपनिषदांच्या मार्फत सांगतायत. हे सगळं तुम्ही पण त्याचं आचरण करावं. त्यातलं मला तुम्ही या ठिकाणी पाचारण केलं, काहीतरी अंशतः बोलण्याची संधी दिली, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या बद्दल मी कृतज्ञ आहे. परत काही जर सेवा असेल तरी सुद्धा नक्की आपण करूया. मी पण SSY चा साधक आहे, त्यामुळे मी तुमच्याच कुटुंबातला आहे, कोणी परका नाहीये, हे निश्चित लक्षात घ्या. आणि केव्हा तरी आपण शक्य असेल तर नक्की भेटूया. आमची या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी बीड बायपासला चाटे स्कूलच्या समोर वेद पाठशाळा आहे. त्यालाही ज्यांना ज्यांना शक्य आहे या ठिकाणी तुम्ही आलात किंवा मुद्दाम येण्याचं प्रयोजन करा आणि या. आम्हाला याच्यापेक्षाही अत्यधिक आनंद होईल. कोण कोण काय या ठिकाणी आहे हे याच्या बाबतीमध्ये मी अज्ञानी आहे, परंतु माझ्यापेक्षा तुम्ही साधनारत आहात आणि म्हणून माझ्या दृष्टीने पूजनीय आहात. मी सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो. काही जर याच्या मी बोलत असताना चूक झाली असेल माझ्याकडून तर उदार अंतःकरणाने क्षमा करा. आणि मला माझ्या चूक झालेल्या ज्या आहेत त्या सांगायलाही काही हरकत नाही. मी तुमच्या दृष्टीने तुमचाच बंधू आहे, तुमचा छोटा एक बालक आहे, असं निश्चित गृहीत धरा. काही त्याच्यामध्ये अवमान किंवा वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. जे काही आहे ते भगवंताचं ज्ञान आहे आणि भगवंताचं ज्ञान भगवत स्वरूप असलेल्या तुमच्या बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला एक विचारायचं होतं, ते आवर्तन करत असताना मग पुढचं म्हणायचंच नाही, तिथपर्यंतच म्हणायचं. काय काय मोठ्याने बोला. आवर्तन आपण जे करतो अथर्वशीर्षाचे, तर ते पूर्ण संपूर्ण म्हणत नाहीत ना शेवटपर्यंत. हा त्यातला 10 श्लोक जे आहेत तेवढे म्हणायचं आणि सगळ्यात शेवटी हे जे फलश्रुती आहे ती फक्त एकदाच म्हणायची. अच्छा. ते आवर्तन करताना 10 पर्यंतच करायचं, त्याच्यानंतर पुढचं फलश्रुती सगळे आवर्तन झाल्यावर. हा, सगळ्यात शेवटचं जे आवर्तन होईल ते झाल्यानंतर एकदा म्हणायची फक्त फलश्रुती. अच्छा. सगळं फलश्रुती प्रत्येक आवर्तनाच्या नंतर म्हणण्याची आवश्यकता नाही. आपण सकाळ संध्याकाळ पठण करतो त्यावेळेस पूर्ण करायचं. काय काय सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण पठण करतो, नित्य पठण जे आहे खाली सकाळ कर बरं. संध्याकाळ. हे इथं पट्टी काय आली आहे? नाही, ही पट्टी बंद करायची होती, ते चेहरा दिसावा म्हणून ही पट्टी आलेली.